So this is here we are going to study about the light, especially wave theory of light, or you may say wave optics, in which we started about the lecture from source of light. These are sources in front of you which we already stated. Then nature of the light we are proceeding right now, and about the nature there are different theories. First of all we consider Newton's corpuscular theory, which are basic points in this case. Right now we are talking about the Huygens theory. These 2 points has been already studied earlier. Okay. तर मग हायजन्स वेव्ह थेअरी काय आहे नेमकं, तर परत हायजनने लाईट संदर्भात मांडलेली त्याची थेअरी म्हणजे हायजन्स वेव्ह थेअरी. नेमकं हायजनचं काय म्हणणं होतं, त्याचं असं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही एखादा लाईट सोर्स घेतात, लेट्स से येस, आणि त्याच्यापासून लाईट इमिट होतो. लेट मी शो दोज लाईट रेज लाईक दिस. तर ह्या लाईट रेजमध्ये नेमकं काय असते, जसं न्यूटनने सांगितलं की या लाईट रेजमध्ये पार्टिकल असतात, परंतु हायजनचं असं म्हणणं होतं की लाईट रेजमध्ये पार्टिकल नसून वेव्ज असतात. आता त्यातल्या त्यात वेव्ह ह्या दोन प्रकारच्या, एक म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरी म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मग त्यापैकी याची कोणती ती वेव्ह असते, तर हायजनचं असं म्हणणं होतं की जेव्हा लाईट हा ट्रॅव्हल होतो, वेव्हच्या स्वरूपामध्ये ट्रॅव्हल होतो, तर ह्या ज्या वेव्ह आहे ह्या वेव्ह कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनच्या स्वरूपामध्ये असतात, म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह असतात. म्हणजे त्यामध्ये असं असेल की हा लाईट रे ट्रॅव्हल झाला, म्हणजे ते कॉम्प्रेशन निर्माण झालं, देन आफ्टर रेअरफॅक्शन, देन अगेन कॉम्प्रेशन अँड देन आफ्टर रेअरफॅक्शन, और यू कॅन सी हियर compression, rarefaction, compression, rarefaction, and so on. So this is how you can propose your theory, which is based on the Huygens principle, Huygens wave theory. Light is in the form of wave, especially longitudinal wave. This is the first point described by Huygens. दुसरा पॉईंट त्याने हा सांगितला की चला, जर लाईट हे वेव्हच्या स्वरूपामध्ये आहे, तर मग वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी, म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्हला आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी पार्टिकल पाहिजे, पार्टिकलचं व्हायब्रेशन पाहिजे, म्हणजेच मीडियम पाहिजे. मग हायजनने हे सांगितलं, सेकंड पॉईंट त्याने हा सांगितला की सो ॲज टू प्रपोगेट दिस लाईट वेव्ह, दॅट इज दिस लॉन्जिट्युडिनल वेव्ह, देर इज अ हायपोथेटिकल मीडियम. त्या ठिकाणी हायपोथेटिकल मीडियम असते, आणि नेमकं ते हायपोथेटिकल मीडियम कोणतं, तर त्याने त्याला नाव दिलं होतं ल्युमिनिफेरस इथर. लाईट वेव्ह ट्रॅव्हल्स थ्रू ए हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज ल्युमिनिफेरस इथर. हा CETचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. एखादं तुम्हाला विचारतील त्यातला पहिला पण हा सुद्धा लक्षात असू द्या की लाईट वेव्ह ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्ह, बट स्पेशली longitudinal wave, and these points are stated by Huygens in his theory, Huygens wave theory. हे लक्षात असू द्या. चला ठीक आहे. मग ल्युमिनिफेरस इथर हे प्रपोगेशनसाठी आवश्यक आहे आणि ते प्रेझेंट असते. तर त्याचं असं म्हणणं होतं की जर लाईट हा, नंतर त्याला विचारण्यात आलं की लाईट हा तर व्हॅक्यूममधून सुद्धा पास होतो, ज्या ठिकाणी काहीच नाही अशामधून सुद्धा पास होतो. तर हायजनने हे सांगितलं की ल्युमिनिफेरस इथर हे सर्वदूर असते, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी सुद्धा हे प्रेझेंट आहे, म्हणजे व्हॅक्यूममध्ये सुद्धा हे ल्युमिनिफेरस इथर हे प्रेझेंट असते. मीन्स अकॉर्डिंग टू हायजन, this hypothetical medium, so called as luminiferous ether, exists everywhere, persists everywhere. This is the theoretical description given by Huygens wave theory about the propagation of the light. Okay. तिसरा त्याने पॉईंट हा एक सांगितला की जर जेव्हा लाईट हा ट्रॅव्हल होतो, तर त्या लाईटला जसं वेगवेगळे कलर असतात, आणि न्यूटनने सांगितलं होतं की डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू डिफरंट सायझेस ऑफ द पार्टिकल. मग येथे काय, तर हायजन हे सांगितलं की जर का तुम्ही लाईट रेज हा रेड लाईट असेल, तर रेड लाईटसाठी जो त्याची वेव्ह असेल, त्या वेव्हची वेव्हलेंथ, ज्याला तुम्ही लॅम्बडा म्हणतात, म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनमधलं हे अंतर, दिस इज द लॅम्बडा, हे वेगळं असेल. आणि जर का तुम्ही ब्ल्यू लाईट कन्सिडर करत असाल, तर त्याच्यासाठीची वेव्हलेंथ, म्हणजे आता मी कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन हे जर कन्सिडरेशन जर करत असेल, तर त्याच्यासाठीची वेव्हलेंथ कदाचित ही वेगळी असेल.
हे लॅम्बडाची उत्तर हे लॅम्बडा 1 असेल आणि हे लॅम्बडा 2 असेल. म्हणजे वेगवेगळे जे कलर्स लाईटला आहे, दोज कलर्स आर स्ट्रिक्टली बिकॉज ऑफ डिफरंट वेवलेंथ. कलर्स are due to different wavelength. This is the third point stated by Huygens during explanation of his theory. Okay. अजून त्याने हे सांगितलं की जेव्हा लाईट वेव्ह ट्रॅव्हल होते तर जसं ऑर्डिनरी रिफ्लेक्शन होते तसं इंटरफरन्स डिफ्रॅक्शन हा फेनॉमेनॉनसुद्धा हायजनने व्यवस्थित त्याच्या थेअरीमध्ये मांडला. मीन्स ही कॅन सक्सेसफुली एक्सप्लेन द फेनॉमेनॉन लाईक रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स अँड सो ऑन. सो दीज आर फ्यू पॉईंट्स अबाउट हायजन्स वेव्ह थेअरी, अबाउट द फॉर्म ऑफ द लाईट. परंतु ही मांडत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक राहून गेले. त्याला आपण ड्रॉबॅक्स ऑफ हायजन्स वेव्ह थेअरी कन्सिडर करूया. म्हणजे ड्रॉबॅक्स कोणते, त्याच्यापैकी त्याने जो कन्सिडरेशन केलं होतं की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह, हे चुकीचं होतं. ॲक्च्युली लाईट ही लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या स्वरूपामध्ये नसते. ते नंतर असं समजण्यात आलं की लाईट इज इन द फॉर्म ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. दिस इज द फर्स्ट ड्रॉबॅक विच इज अबाउट हायजन्स वेव्ह थेअरी. दुसरा ड्रॉबॅक त्याचा हा आहे की हायजनने हे सांगितलं होतं की लाईट ट्रॅव्हल्स थ्रू ए हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड एज ल्युमिनिफेरस इथर अँड विच परसिस्ट, विच एक्झिस्ट, विच इज प्रेझेंट एव्हरीवेअर. परंतु फ्युचरमध्ये त्याच्यानंतर म्हणजे या वेव्ह थेअरी स्टेट केल्यानंतर बऱ्याच शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती शोध लावला. त्यांना कोठेही असं एखादं मीडियम आढळलं नाही. दे नेव्हर हॅव सीन सच अ टाईप ऑफ एक्झिस्टन्स ऑफ ल्युमिनिफेरस इथर. म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ ल्युमिनिफेरस इथर इज वन ऑफ द फेलियर थिंग अबाउट द हायजन्स वेव्ह थेअरी. म्हणजे असं कोणतंही मीडियम तिथे काही नसते. थर्ड थिंग की हायजन्स वेव्ह थेअरी पोलॅरायझेशन ऑफ द लाईट ही एक्सप्लेन करू शकली नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की पोलॅरायझेशन संकल्पना जेव्हा आपण पुढे घेणार आहोत तर पोलॅरायझेशन संकल्पना फक्त ट्रान्सवर्स वेव्हच्या बाबतीमध्येच आहे. आणि हायजनने सांगितलं होतं की लाईट इज इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मी चुकीचं होतं म्हणून हायजन्स वेव्ह थेअरी पोलॅरायझेशन ऑफ लाईट हे एक्सप्लेन करू शकली नाही. So these are few drawbacks of the Huygens wave theory as well. For the time being, you must have to remember all these points simply. As per consideration to the board examination, you have to remind all this topic. And as per consideration to CET examination, the hypothetical medium existence and longitudinal wave, these two topics should be remembered. As per consider, one of the drawback is nothing but polarization of light cannot be explained properly by Huygens wave theory. I hope you understood about Huygens wave theory. We will going to see what is actually Maxwell and Planck's quantum theory in the next part.